लाल महल ही वास्तू शनिवारवाडा मानाचा कसबा गणपती याच्या मध्यभागी अतिशय भक्कम पद्धतीने उभा आहे। शिवकालीन लाल महल सध्या अस्तित्वात नाही। हा लाल महल पुणे महानगरपालिकेने 14 मे 1988 वर्षी बांधलेला आहे। 1631 मध्ये मोरार जगदेव जो बिजापूरचा सरदार होता त्याने पुणे प्रांतावर चाल केली आणि पुणे शहर पूर्णपणे विध्वंस केलं। त्यावेळेस पुणे शहरावरती गाढवाचा नागर फिरवला गेला असं म्हटलं गेलं। आता गाढवाचा नागर फिरवला गेला म्हणजे काय? ज्यावेळेस कुठल्या वस्तीवरती विध्वंस केला जातो त्यावेळेस असं म्हटलं गेलं गाढवाचा नागर फिरवला गेला। शहाजीराजांनी मासाहेब जिजाऊ बाळ शिवराय यांना पुणे बघण्यासाठी पाठवले, मात्र त्यावेळेस पुण्याची अवस्था अत्यंत भयानक होती। त्यावेळेस गाढवाचा नागर फिरल्यामुळं इथे कोणीही वस्ती केली त्यांचा विध्वंस होईल अशी अंधश्रद्धा पसरल्यामुळं रयत पुणे सोडून जाऊ लागली। मात्र त्यावेळेस मासाहेब जिजाऊंनी शिवरायांच्या हस्ते सोन्याचे नागर फिरवून घेतले, त्यानंतरच पुणे शहरामध्ये रयत राहू लागली। 1660 मध्ये मुघल सरदार शाहिस्तेखानाचा तळ याच ठिकाणी 3 वर्ष होता। छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरती सिद्धीच्या वेढ्यात अडकले होते। त्याच वेळेस शाहिस्तेखान पुण्यामध्ये दाखल झाला। छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटून राजगडावर परत आल्यावर त्यांना ही बातमी समजली। त्यांनी आपल्या निवडक मावळ्यांना घेऊन 5 एप्रिल 1663 साली लाल महलवर हल्ला केला। शाहिस्तेखानाची 1 लाखाची फौज असताना महाराजांनी लाल महलमध्ये हल्ला केला। महाराजांना बघून शाहिस्तेखान जनानखान्यामध्ये जाऊन लपून बसला। त्यानंतर महाराजांनी त्याच्यावर हल्ला केला। त्या हल्ल्यामध्ये शाहिस्त्याचे 3 बोटे छाटले गेले। शाहिस्तेखानाला समजले होते जर लाल महलमध्ये शिरून शिवाजी महाराज माझे बोटे छाटू शकतात तर तो माझी गर्दनही मारू शकतो। त्या भीतीने त्याने लाल महल सोडून दिले। मित्रांनो, तुम्ही जर का पुणे फिरायला आले असाल तर लाल महलला नक्कीच भेट द्या। अतिशय सुंदर कलाकृती आहे। तसंच पुढे गेल्यानंतर तुम्हाला दगडूशेठ गणपतीचं दर्शन होईल। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला तर।